सन्माननीय अध्यक्ष महोदय, सरकारने मांडलेल्या आजच्या प्रवेश नियामक प्राधिकरण आणि शुल्क नियामक प्राधिकरण ह्या कायद्याच्या बाबतीमध्ये मी अभिनंदन करण्यासाठी आणि काही सूचना मांडण्यासाठी इथे उभी आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, पीए फाउंडेशन वर्सेस कर्नाटक गव्हर्नमेंट यांची 2002 मध्ये दिलेल्या निकालाच्या प्रमाणे एक 12 वर्षापूर्वी प्रवेश नियामक समिती आणि शुल्क नियामक समितीची गठन करण्यात आले। त्यानंतर इस्लामिक अकॅडमिक वर्सेस कर्नाटक गव्हर्नमेंटने काही निर्णय दिले। पीए इनामदार वर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटची 2005च्या बाबतीमध्ये जो काही निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये झाला त्याच्यामध्ये काही निर्णय देण्यात आले आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून या दोन समित्या गठीत केल्या। परंतु पीए इनामदार वर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि इस्लामिक अकॅडमिक वर्सेस कर्नाटक गव्हर्नमेंटच्या 2003च्या निकालाच्या प्रमाणे जर हे दोन्ही निकाल मागच्या सरकारने जर व्यवस्थित पद्धतीने जर वाचले असते, त्याच्यामधलं जजमेंट जर वाचलं असतं, तर मला असं वाटतंय की कायदा करण्यासाठी आज 12 वर्ष ह्या महाराष्ट्राला लोटले नसते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या दोन्ही निकालांच्या जजमेंटमध्ये पूर्णपणे म्हटलेलं होतं की ह्या ज्या दोन समित्यांचं गठन करणं आवश्यक आहे हे फक्त ॲडॉक पद्धतीच्या समित्या असणार आहेत, परंतु केंद्र सरकारने आणि प्रत्येक राज्याच्या राज्य सरकारने ह्या सदरच्या विषयाच्या बाबतीमध्ये कायदे करणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत हे कायदे होत नाही तोपर्यंत हे समिती काम करतील। परंतु 12 वर्ष केवळ शिक्षण सम्राटांना पोचण्याचं काम मागच्या सरकारने केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, हे मला तुमच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण परवा एक वाळूच्या विधेयकावरती बिल आलं आणि आपण वाळू माफिया म्हणत होतो, परंतु हे शिक्षण संस्था काढून काही लोकांनी शिक्षण माफिया म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये काम करण्याचं देखील काम केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या तिन्ही कोर्टातल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालांच्या अनुसार त्यांनी असं सांगितलेलं होतं की कुठल्याही राज्य सरकारने शैक्षणिक संस्था चालवत असताना त्या संस्थांमधली गुणवत्ता जी आहे ही सांभाळली गेली पाहिजे, पारदर्शकता आहे ती सांभाळली गेली पाहिजे आणि वन विंडो सिस्टीमच्या माध्यमातून समितीच्या अध्यक्षतेखाली सदरचे जे प्रवेश जे आहेत हे घेतले गेले पाहिजे। हे मान्य आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, परंतु हे सदर प्रवेश करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून झालं। असं इस्लामिक बोर्डच्या एका जजमेंटमध्ये इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटमध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की प्रोफेशनल कॉलेजेस, व्हॉट डू मीन बाय प्रोफेशन, त्यांनी एक डिफाईन केलेलं आहे। बिझनेसमध्ये म्हणजे काय आणि ऑक्युपेशन म्हणजे काय। जर याचा अर्थ मागच्या सरकारने जर समजून घेतला असता तर मला असं वाटतंय की जे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये रयतेला लुटण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून ह्या महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक संस्थांनी अनेक संस्थांनी जे केलेलं आहे हे थांबवता मागच्या सरकारला आलं असतं। काही संस्था निश्चित स्वरूपामध्ये अत्यंत चांगलं काम करतायत। पूर्वी शैक्षणिक संस्था काढण्याचा उदात हेतू आदरणीय स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी जे काही धोरण आखलं शिक्षणाचं खाजगीकरण, पण तो शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचं बाजारीकरण ह्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे। रयतेच्या खिशाला डायरेक्ट हात घालण्याचं काम शिक्षण सम्राटांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, सरकार आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी आज महाराष्ट्राच्या युवा पिढीला एक मोठी भेट दिलेली आहे की अनेक विद्यार्थी ज्या महाराष्ट्रामध्ये जे असतात गुणवत्तापूर्वक ते मार्क्स मिळवतात, परंतु कॉलेजेसमध्ये प्रवेश घेत असताना ज्यांचा खिसा गरम त्या पाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश देण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये केलं गेलं, त्याला आता मोठी चाप बसणार आहे। जरी समिती जरी होती, त्या समितीच्या बाबतीमध्ये कायदा नव्हता आणि कायदा नव्हता त्यामुळे व्यवस्थित पद्धतीचं नियंत्रण ह्या सर्व विषयांमध्ये फीच्या बाबतीमध्ये असेल, प्रवेशांच्या बाबतीमध्ये असेल, ते होऊ शकलं नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला प्रोफेशनचा अर्थ काय जे कोर्टाने सांगितलेले मी फक्त ते वाचून दाखवते। प्रोफेशन हॅज टू बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम बिझनेस or a mere occupation. While in business and to certain extent in occupations there is a profit motive. A profession is primarily a service to society wherein earning is secondary or incidental. A student who gets professional degree by payment of capitation fee once qualified as a professional is like to aim more at earning rather than serving and that becomes a band to society. सन्माननीय अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा होतोय की जे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये डोनेशन घेऊन प्रवेश मिळवतात, डॉक्टर होतात, मग सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एक लक्षवेधी मांडलेली आहे। मी त्यांना धन्यवाद देते। ती लक्षवेधी सन्माननीय अध्यक्ष महोदय अशी होती की काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर
डॉक्टर असतील किंवा काही हॉस्पिटलचे काही इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलची बिलं जी आहेत ही आकारली जातात. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला आपल्याला निदर्शनात आणून द्यायचं आहे की जे विद्यार्थी, जे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, डेंटल कॉलेजचे विद्यार्थी असतील, ते विद्यार्थी जर डोनेशन भरून जर प्रवेश घेत असतील तर ते जेव्हा समाजामध्ये जातात, सर्व्हिस देण्यासाठी जातात, तेव्हा हे विद्यार्थी डॉक्टर झाल्यानंतर समाजाकडून पैसे गोळा करण्याचंच काम करू शकतात. कारण जर ते 40 आणि 50 लाख रुपयाचं डोनेशन भरून जर ते कुठेतरी मेडिकलमध्ये, डेंटल कॉलेजमध्ये जर ते प्रवेश घेणार असेल सन्माननीय अध्यक्ष महोदय, तर ते पुढे ह्या जनतेची, महाराष्ट्राच्या लोकांची, रयतेची सेवा कशा पद्धतीने करतील. आणि म्हणून माझा आक्षेप आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय की गेल्या 15 वर्षामध्ये शिक्षणाचं खासगीकरण करत असताना शिक्षणाचं बाजारीकरण केलं. कोर्टाने जर 2003 मध्ये सांगितलं होतं तर आज 2015 हा कायदा आणण्यासाठी आज महाराष्ट्राच्या सरकारला उजाडलेला आहे. आणि मगाशी असं काही आमच्या सदस्यांनी, सिनियर सदस्यांनी असं म्हटलंय की हे विधेयक मागच्या अधिवेशनामध्ये आलं होतं, परत मांडायला लागलं. पण मला असं म्हणायचं आहे की जे सरकार, ज्यांचं सरकार गेल्या 12 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये हे विधेयक आणू शकलं नाही, माझं असं म्हणणं की 8 महिन्यामध्ये हे विधेयक आणण्याचं धाडस माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचं अभिनंदन करते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे खूप मोठं धाडस आहे, हे खूप मोठं रॅकेट आहे. आपण वाळू माफियांच्या बद्दल बोलतो पण आपण शिक्षण माफियांच्या बद्दल आपण महाराष्ट्रामध्ये बोलत नाही. आणि काही ठिकाणी मी तुम्हाला सांगते की उदाहरण मी फक्त आपल्याला देईल की भारती विद्यापीठ सारख्या एका चांगल्या विद्यापीठामध्ये जे लेखापाल म्हणून काम करणारे नवले होते, आज त्यांची सिंहगड इन्स्टिट्यूटची केवढी मोठी प्रगती आज झालेली आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एक शाखा काढल्यानंतर अनेक शाखा आज ह्या इन्स्टिट्यूटच्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेला आहे. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, एवढ्या मोठ्या सगळ्या कॉलेजेस, एवढ्या मोठ्या व्यवस्था उभं करणं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य आमदारांना किंवा सामान्य माणसांना जमतं का सन्माननीय अध्यक्ष महोदय? आणि म्हणून हा कायदा महाराष्ट्रामध्ये आणत असताना खूप महत्वाचा हा कायदा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. मी आपल्याला अजून एक निदर्शनामध्ये आणून देणार आहे की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे खासगीकरणाच्या कॉलेजेस चालवणं आणि त्याच्यावरती ज्या कॉलेजेसला शासन अनुदान देत नाही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं फीचं स्ट्रक्चर ठेवण्याचं धोरण हे करू द्यावं, अशा पद्धतीच्या मताच्या आधारावरती आजपर्यंत लूट केली गेली. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्याला असं निदर्शनात आणून देते की जे काही विना अनुदानित कॉलेजेस आहे, ह्या विना अनुदानित कॉलेजेसमध्ये SC प्रवर्गातली मुलं असतील, ST प्रवर्गातील मुलं असतील, OBC मधली मुलं असतील किंवा EBCच्या माध्यमातून सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान ह्या विना अनुदानित कॉलेजेसला देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की खोटी पटसंख्या दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचं हे अनुदान लुटण्याचं काम देखील मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांनी केलेलं आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण म्हणत असो की डायरेक्ट अनुदान शासन देत नसेल तरी देखील रिएम्बर्समेंटच्या माध्यमातून हे सगळं दिलेलं जे अनुदान जे आहे हे जवळपास 50% होते. म्हणजे 50% हा विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सरकार हा पैसा देतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मग माझा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून असा आहे माझ्या विरोधक बांधवांना की मग 80% जागा जे आहे हे आपण प्रवेश शुल्क नियम समितीच्या माध्यमातून केले, परंतु 20% मॅनेजमेंटच्या सीट मागच्या कालावधीमध्ये तशाच का ठेवण्यात आला? जर 50% रिएम्बर्समेंटच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून जर पैसा विना अनुदानित कॉलेजेसला दिला जातो म्हणजे हे एक वेगळ्या पद्धतीचं अनुदानच आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. आणि मग हे 20% ज्या आम्ही मॅनेजमेंटच्या कोट्याच्या ज्या जागा आहेत ह्या जागा आम्ही हा कायदा करत असताना तशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत का? हा माझा अध्यक्ष महोदय, माझा तुमच्या माध्यमातून सरकार प्रश्न आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करणार आहे की ह्या ज्या काही मॅनेजमेंटच्या कोट्यामधल्या ज्या जागा आहे, जर कायदा करायचा असेल, पारदर्शकता आणायची असेल, गुणवत्तापूर्व शिक्षण जर महाराष्ट्रामध्ये जर द्यायचं असेल तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या 20% मॅनेजमेंटच्या कोट्यामधल्या जागा ज्या आहेत ह्या तातडीने बंद व्हायला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा नफा जो कमवला जातो हा खासगी संस्थांच्या माध्यमातून, हा 20% मॅनेजमेंटच्या सीटच्या माध्यमातून कमवला जातो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्याच्या पलीकडे जाऊन मी, ह्या कायद्याच्या पलीकडे जाऊन मी तुमच्याकडे एक मागणी सरकारकडे करणार आहे की विविध पद्धतीचे आरक्षण देत असताना आणि आपण खासगी विना अनुदानित कॉलेजेसच्या बाबतीमध्ये धोरण ठरवत असताना, कायदा करत असताना सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सरकारला एक विनंती आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आपण जे काही खुल्या वर्गासाठीची ज्यांची जी कमाल आर्थिक उत्पन्नाची जी मर्यादा जी 1 लाख आहे त्याच्यावरून ती किमान आपण सन्माननीय अध्यक्ष महोदय ती 2.5 लाख करावी. कारण आज विविध प्रवर्गांना आपण आरक्षण देतोय, परंतु खुल्या प्रवर्गामधला जो विद्यार्थी जो आहे, ज्याच्या आई वडिलांकडे पैसे नाही, अशा विद्यार्थ्यांनी अशा चांगल्या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेण्यासाठीची खूप मोठी वणवा होते, ते शिक्षण घेऊ शकत नाही. आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सरकारला विनंती करणार आहे की हा जो स्लॅब जो आहे आपण वाढवावा, ज्याच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या
दुर्बल घटकामधील ओपनच्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय राजेशजी टोपे यांनी सांगितलं की सदर कायद्याची अंमलबजावणी करत असताना पारदर्शकता असायला पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये, ह्याचं मी स्वागत करते। शिक्षण शुल्क नियामक मंडळाने एकदा मंजुरी दिली शिक्षण शुल्क संरचनेला की जे काही फीसचं स्ट्रक्चर त्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूटच्या खर्चावरती तयार केलं जाईल। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सरकारला माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ही शुल्काची जी संरचना असेल ती आपण वेबसाईटवरती टाकावी। मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये शुल्काची संरचना केली गेली परंतु ती वेबसाईटवरती टाकली गेली नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, जर ती वेबसाईटवरती टाकली गेली तर अधिक चांगल्या पद्धतीने पारदर्शकता येऊ शकते। त्या कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी जो आहे ही संरचना बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येऊ शकतं की खऱ्या अर्थाने त्या कॉलेजमध्ये विविध गोष्टी जो कॉलेजने खर्च दाखवलेला आहे तो खर्च कण्यात येतो किंवा नाही आणि त्याच्या माध्यमातून आपण अधिक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आणू शकतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी अजून एक विनंती करणार आहे की आपण केंद्र सरकारला देखील सदरचा कायदा करण्याची विनंती करावी। त्याच्याही पलीकडे जाऊन सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या प्रोफेशनल कॉलेजेसवरती AICTEचं नियंत्रण असतं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, AICTE DTEला कधीच मानत नाही आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे की AICTEच्या बाबतीमध्ये प्राध्यापकांच्या जिथे जे नोकरी करतात प्रोफेशनल कॉलेजमध्ये जे प्राध्यापक त्यांची पूर्ण माहिती, कारण असं आढळलं होतं की काही प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये मागील कालावधीमध्ये बोगस प्राध्यापक दाखवण्यात आलेले होते आणि त्यांचा पगार मात्र काढला जात होता आणि तो शुल्क नियामक समितीवरती तो दाखवला जात होता। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी अशी मागणी आहे की AICTEच्या माध्यमातून जेव्हा त्या पूर्ण स्टाफची माहिती मागवली जाते की त्यांचं शिक्षण किती आहे, कधीपासून काम करतायत, परमनंट आहेत का, त्याच्या बरोबरीने एक तक्ता आपण केंद्र सरकारला वाढवायची विनंती करावी की त्या प्राध्यापकांना, त्या प्रोफेसरला, त्या असिस्टंट प्रोफेसरला, त्या लेक्चररला कुठल्या पद्धतीचा पगार 6 पे प्रमाणे दिला जातो का, फुल पे दिला जातो का, फिक्स पे दिला जातो, ह्याची देखील आपण त्याच्यामध्ये नोंद करण्याची विनंती आपण केंद्राच्या सरकारला करावी। त्याचबरोबर सदर विषयाच्या बाबतीमध्ये हा कायद्यांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांचा फीचा भरणा जो आहे, ज्या पद्धतीने आपण ऑनलाईन प्रवेश करतो त्याच पद्धतीने आपण फीचा भरणा देखील सन्माननीय अध्यक्ष महोदय ऑनलाईन करावा अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, राजेशजी टोपे यांनी जे मांडलं की सेक्शन 7 मध्ये जो दिलेला आहे की प्रवेश नियामक प्राधिकरण की 8 सदस्यांची संख्या दाखवण्यात आलेली आहे आणि शुल्क नियामक प्राधिकरणावरती 10 संख्या दाखवण्यात आलेली आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझं देखील मत आहे की डेमोक्रेटिक फंक्शनिंगसाठी कुठल्याही स्टॅट्युटरी बॉडीमध्ये ऑड नंबरची जर संख्या असली तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचं फंक्शनिंग जे आहे हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं सन्माननीय अध्यक्ष महोदय। परंतु असा काही मुद्दा मांडला गेला की काही रिटायर्ड प्रधान सचिवांना सदर समितीचे अध्यक्ष करावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये वेगळं मत आहे की आपण कायदा करत आहोत आणि त्यामुळे हा महाराष्ट्राची जनता आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करणार आहे, प्रधान सचिवांच्या कामाच्या बाबतीमध्ये मला शंका नाहीये, परंतु अनेक वर्षांपासून राजकीय बॉडींशी गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना त्यांच्या अनेक लोकांशी संबंध आलेले असतात सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे त्यांच्यावरती पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतो आणि हा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स राहू नये त्यासाठी आपण जे काही इथं नियमावली दाखवलेली आहे त्याला आपण ग्राह्य धरावी। इथं दाखवलेले जे सांगितलेलं आहे की रिटायर्ड जज अशा पद्धतीची जी आपण नेमणूक करणार आहोत ती मला असं वाटते ती योग्य आहे असं माझं मत आहे। आणि सेक्शन 14 मध्ये सबसेक्शन D मध्ये असं म्हटलेलं आहे की शुल्क नियामक प्राधिकरणमध्ये 120 दिवसात जर शुल्काला मान्यता नाही दिली तर त्याच्या बाबतीमध्ये पुढे काही म्हटलेलं नाहीये। सन्माननीय राजेशजी टोपेंच्या बाबतीमध्ये देखील माझं देखील हेच मत आहे की त्याला डीम टू बी अप्रूव्ड अशा पद्धतीचा त्या कायद्यामध्ये आपण दुरुस्ती किंवा बदलाव करण्याची आवश्यकता आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, असं माझं मत आहे। सेक्शन 15 मध्ये शुल्क संरचनेच्या निर्धारण करण्यासाठी जे घटक देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जे एक्सपेंडिचर फॉर रिसर्च जे आहे त्याचाही देखील उल्लेख व्हायला पाहिजे, एक्सपेंडिचर ऑन नॅशनल अँड इंटरनॅशनल कोलॅबोरेशन ह्याचाही उल्लेख व्हायला पाहिजे। परंतु सन्माननीय महोदय, मंत्री महोदयांना मी विनंती करेल की या दोन्ही गोष्टींचा त्याच्या बाबतीमध्ये समावेश केल्यानंतर आपण याच्यावरती लक्ष द्यावं। ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की AICTE कडून रिसर्चसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेसला ग्रांट दिली जाते, वेगवेगळे रिसर्च प्रपोजल्स असतात, रिसर्च प्रोजेक्ट जे असतात हे AICTE कडे केंद्र सरकारकडे जमा केले जातात आणि त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणातला निधी हा केंद्राचा रिसर्चसाठी विविध महाविद्यालयांना उपलब्ध होत असतो आणि त्यामुळे हे शुल्क सोडत असताना त्या कॉलेजला
केंद्र सरकारकडून रिसर्चसाठी कुठला निधी मिळालेला आहे, त्याचबरोबर रिसर्च इन्स्टिट्यूटला अबकारी कर माफ असतो अनेक इन्स्ट्रुमेंटसाठी आणि त्याचा देखील उल्लेख ह्या सदरच्या विषयामध्ये करून आपण त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टींचा, दोन्ही मुद्द्यांचा आपण समावेश करावा। आणि अजून परत मी ह्या सरकारचं हा कायदा आणला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करते। फक्त सन्माननीय मंत्री महोदयांकडे शेवटी एकच मागणी करते की सन्माननीय मंत्री महोदय, आपण हे अत्यंत चांगलं धाडसी असं विधेयक ह्या विधानसभेच्या पटलावरती आणलेलं आहे, त्याबद्दल मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करते। परंतु गेल्या कालावधीमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांना मागच्या सरकारने नाममात्र भाडेदरामध्ये अनेक जागा देण्याचं काम केलेलं आहे। सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना आपण 1 रुपयाप्रमाणे जागा दिलेली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यावरती ते डोनेशन घेतायत, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये फी आकारतायत, ह्या संस्थांवरती आपण काहीतरी नियंत्रण आणणार आहोत का? ज्या त्या जागेची आपण कॉस्ट काढावी, त्याच्यावरचा व्याजाचा दर घ्यावा, कुठल्या तरी पद्धतीने हे जर अशा पद्धतीचा पैसा म्हणजे हे रेव्हेन्यू बुडवण्याचं काम मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं होतं। आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे रेव्हेन्यूचं जनरेशन जर आपण केलं तर मी तुम्हाला सांगते की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी, आमच्या अल्पसंख्याकांच्या विद्यार्थ्यांसाठी सरकार खूप मोठा निधी उपलब्ध करू शकतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या कायद्याच्या पलीकडे जाऊन मी सूचना केलेली आहे, परंतु त्याचा आपण सन्मानाने विचार करावा एवढी मी विनंती करते आणि माझ्या शब्दांना विराम देते। धन्यवाद।